तर आपण इंटेक स्ट्रक्चर बद्दल इन्फॉर्मेशन घेत होतो. आपण कोणतं कोणतं बघितलं? कॅनल इंटेक स्ट्रक्चर फर्स्ट बघितलं, कॅनल इंटेक स्ट्रक्चर, नंतर रिझर्वायर इंटेक स्ट्रक्चर, त्यानंतर लेक इंटेक स्ट्रक्चर आणि रिव्हर इंटेक स्ट्रक्चर, असे आपण 4 स्ट्रक्चर बघितले. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. तर आता त्याच्यामध्ये डिफरन्स, मेन डिफरन्स काय आहे ते अजून एकदा रिपीट करते मी. कॅनल इंटेक स्ट्रक्चर मध्ये मेन काय आपल्याला त्याच्यामध्ये लेवल, फुल सप्लाय लेवल, नॉर्मल वॉटर लेवल हे सगळ्यांना समजलं इथपर्यंत. आणि आपण काय करतोय, कॅनल इंटेक स्ट्रक्चर मध्ये कोर स्क्रीन आणि फाईन स्क्रीन दोन्ही प्रोव्हाइड केलेले आहे. का तर आपले जे डेब्रिस आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचे वॉटरमधून, आपल्याला इंटेक वेलमधून, आणि जे फाईन स्क्रीन आहे ती इंटेक वेलच्या आतमध्ये प्रोव्हाइड केली. तसं आपल्या रिझर्वायर इंटेकला आपण काय केलेलं आहे, तर आपलं जे फाईन स्क्रीन आहे ती बाहेरच्या साईडला, इंटेक वेलच्या बाहेरच्या साईडला प्रोव्हाइड केली आणि आपण डायरेक्टली तो वॉटरचा जो सप्लाय आहे तो आउटलेट थ्रू बाहेर प्रोव्हाइड करतो. आणि ह्याच्यामध्ये काय आहे मेन बेसिक डिफरन्स, तर रिझर्वायर मधलं जे वॉटर असतं आपलं ते नेहमी त्याची लेवल आहे ती कॉन्स्टंट नाहीये. रेनी सीझन मध्ये जास्त, समर सीझन मध्ये कमी. सो आपण 3 ठिकाणी इथं जी आपली स्क्रीन आहे ती प्रोव्हाइड केली. हाय फ्लड लेवल, मीडियम लेवल आणि लो वॉटर लेवलला, तिन्ही लेवलला आपण आपली स्क्रीन जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर बघा, हे झालं आपलं रिझर्वायर इंटेक स्ट्रक्चर बद्दल इन्फॉर्मेशन. लेक इंटेक स्ट्रक्चर मध्ये आपण काय केलेलं आहे, जर तो आपला रिव्हर बेड आहे त्याच्यावरतीच आपले जे काही स्ट्रक्चर आहे, इंटेक स्ट्रक्चर आपण बिल्ड केलेलं आहे आणि त्याच्या थ्रू विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी हे आपलं स्ट्रक्चर आहे ते वर्क करणार आहे डायरेक्टली. आणि ह्याच्यामध्ये काय, तर आपण अगोदर संपवेल मध्ये जे काही आपले वॉटर आहे स्क्रीन झाल्यानंतर ते संपवेल मध्ये गोळा करतोय आणि तिथून नंतर आपण वॉटर सप्लाय सिस्टीमला किंवा ट्रीटमेंट प्लांटला ते आपण वॉटर आहे ते पाठवून देतं. त्यानंतर आपण बघितलं रिव्हर इंटेक स्ट्रक्चर. रिव्हर इंटेक स्ट्रक्चर मध्ये काय आहे, तर पेन स्टॉक्स आहेत. पेन स्टॉक काय करतात, पेन स्टॉक हे मुव्हेबल आहेत. पेन स्टॉकला पण तुम्ही त्याची जी लेवल आहे, एक आहे तो लो वॉटर लेवलला आहे तुमचा आणि एक हाय फ्लड लेवल. हाय फ्लड लेवल म्हणजे काय, तुमची मॅक्सिमम लेवल ऑफ द वॉटर, म्हणजे रेनी सीझन मध्ये किंवा जेव्हा फ्लड येईल, हाय फ्लड लेवल, जेव्हा मॅक्स फ्लड आला होता तेव्हा जी वॉटर लेवल होती ती तुमची हाय फ्लड लेवल असं तिथं मेन्शन केलेलं आहे. सो पेन स्टॉकलाच तुमच्या स्क्रीन प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या स्क्रीन मधून जेव्हा वॉटर स्क्रीनिंग होऊन आतमध्ये जातं कुठं, इंटेक वेल मध्ये, तिथून तुम्ही काय करणार आहे, तिथं नंतर तुम्हाला अजून एक फाईन स्क्रीन प्रोव्हाइड केली, त्याच्या थ्रू तुम्ही पंप थ्रू वॉटर काय करणार आहे, वॉटर वर्क साठी सप्लाय करणार आहे. हे झालं तुमचं रिव्हर इंटेक स्ट्रक्चर. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? आपला फर्स्ट चॅप्टर कव्हर झालेला आहे. इथं कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. फक्त इंटेक स्ट्रक्चर 2 राहिले होते ते पण आपण कव्हर केले. कोणाला काही डाऊट आहे, कोणाला कुठला पॉइंट रिपीट करून पाहिजे असेल तरी पण विचारा. कारण नंतर एकदा पुढे गेले की आपण नंतर माघारी येणार नाहीये या चॅप्टरला. कोणाला काही विचारायचं असेल तर आत्ताच विचारा. कोणता एखादा पॉइंट रिपीट करायचा किंवा समजला नाहीये असं काय असेल तर फर्स्ट चॅप्टर मधलं सांगा. विचारत चला, असं काहीच प्रॉब्लेम नाहीये. विचारले तुम्हाला नाही समजत म्हणजे समजत नाही तोपर्यंत सांगायचं काम आहे आमचं. मी कोणाला पण काही क्वेश्चन विचारले तरी येतील का? आपण चॅप्टर टेस्ट पण घेऊयात पहिल्या चॅप्टर वरती. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. विश्वजित शिंदे, येडगे, राऊत, काही डाऊट आहेत का? कृष्ण माने, व्हॉइस कट होते. आता येतोय का बघा?
थोडस नेटवर्क प्रॉब्लेम होते, मधूनच नेट जाते, सांगत चला. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा किंवा एखादा पॉइंट रिपीट करायचंय का? काय काय बघितलं आतापर्यंत? मी विचारल्यावर क्वेश्चनचे आन्सर देता येतील का सगळ्यांना सांगा. केतकी, कृष्णा माने, येस मॅडम. काही डाऊट असेल तर विचारा. एखादा पॉइंट कोणता रिपीट करायचा किंवा कोणी कोणत्या एखाद्या लेक्चरला अब्सेंट असेल आणि तो पॉइंट नाहीये समजला असं कोणी असेल तरी त्यांनी पण विचारलं तरी चालेल. कारण आपण एक क्लोज करणार आहे इथेच हा चॅप्टर, म्हणजे तुम्हाला पुढे गेलं की मागचं सगळे कन्सेप्ट आहेत तुमचे ते क्लिअर पाहिजेत. एकदा बघा आपण काय काय बघितलं या चॅप्टर मध्ये. पहिला हॅलो आपला आहे, हा बोला. मॅम, ते कालचं जे वॉटर ट्रीटमेंट प्लॅनचं ते स्क्रीनिंग ते प्रोसेस होते ना, ते एकदा रिपीट करून सांगा ना. स्क्रीनिंगच्या प्रोसेस म्हणजे ते सगळे ट्रीटमेंट प्लॅनची प्रोसेस का? हा मॅम. बघा आता, आपलं मेन बेसिक काय आहे, सोर्स ऑफ वॉटर. सोर्स ऑफ वॉटर मध्ये काय आपलं स्ट्रीम आहे, रिव्हर आहे, लेक्स आहेत, पॉन्ड्स आहेत. तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, हे जे वॉटर आहे ते आपण पहिल्यांदा फिल्टर करणार आहे आणि त्याच्यानंतर ते कंझ्युमर किंवा कस्टमरकडे प्रोव्हाइड करणार आहे. आणि कस्टमरकडे प्रोव्हाइड करण्यासाठी काय आपल्याला लागणार आहे, तर वॉटर सप्लाय सिस्टीम. आता ते वॉटर काय करणार आहे, आपण पहिल्यांदा प्युरिफाय करणार आहे, कारण पाणी वाहून आलेलं असतं, त्याच्यामध्ये डेब्रिज असतात किंवा झाडाचे पाचोळ्या असतात, माती असते, आपण डायरेक्टली कंझ्युम नाही करू शकत. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, हे वॉटर फिल्टर करावं लागणार आहे. मग आपल्याला त्या फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे. आणि हे काय करणार आहे, आपण किती अमाऊंट ऑफ वॉटर आपल्याला लागणार आहे, ते अमाऊंट ऑफ वॉटर कशावरून कॅल्क्युलेट करणार आहे, तर आपण पॉप्युलेशन आपलं कॅल्क्युलेट करणार आहे. त्या पॉप्युलेशनला आपण मेथड बघितले, आपल्या 8 मेथड आहेत, त्या मेथडने आपण पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करणार आणि त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करणार, तर अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर दॅट पॉप्युलेशन. हे आपला बेसिक एम आहे. तर बघा, सोर्स ऑफ वॉटर, सरफेस सोर्सेस आहेत, जे नॅचरल सोर्स आहेत, ते सबसर्फेस सोर्स आहेत, ते कोणते स्प्रिंग आहेत, ग्रॅव्हिटी स्प्रिंग, आर्टेशियन स्प्रिंग त्याच्यामध्ये पण, आणि पोरस गॅलरीज, वेल्स आणि इन्फिल्ट्रेशन वेल. हे तुमचं इथे हे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट बघितलं आपण इंटेक स्ट्रक्चर्स. इंटेक स्ट्रक्चर्सच्या पार्टमध्ये काय, तर जे काही रिव्हर आणि रिझर्वायरवरचं वॉटर असेल किंवा लेकवरचं वॉटर असेल, तर ते आपण कसं आपल्या ट्रीटमेंट प्लांटकडे घेऊन जाणार आहे. हे झालं इंटेक स्ट्रक्चर मध्ये. नेक्स्ट बघा, वॉटर सप्लाय स्कीम. वॉटर सप्लाय स्कीम मध्ये काय, सोर्सेस ऑफ वॉटर आत्ताच आपण बघितलं, आणि मेन याच्यातला कुठला पार्ट येतो, जो खालचा ट्रीटमेंट वर्क. बघा तुम्ही इथं सोर्सेस ऑफ वॉटर, सरफेस सोर्सेस, सबसर्फेस सोर्सेस. सरफेस सोर्सेस मध्ये आपण बघितलं रिव्हर, स्ट्रीम, इम्पाउंडिंग रिझर्वायर. सबसर्फेस मध्ये स्प्रिंग, वेल, इन्फिल्ट्रेशन गॅलरीज. नेक्स्ट बघितलं, स्प्रिंग मध्ये पण वेगवेगळे पार्ट आहेत वेलचे, आर्टेशियन वेल, डग वेल, ड्रायव्हन वेल, ट्यूब वेल. आणि इन्फिल्ट्रेशन गॅलरीज मध्ये पण इन्फिल्ट्रेशन वेल हा पार्ट येतो. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट काय आहे, तर इथून सगळं वॉटर पासून तुम्हाला कुठं हे करायचंय, ट्रीटमेंट वर्क्सला. आता ट्रीटमेंट वर्क मध्ये आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करतो, तर फर्स्ट आहे ती एरिएशन. आता हे आपण बघूया डिटेलमध्ये अजून एकदा कसं काय काय. एरिएशन आहे, सेकंड आहे सेडिमेंटेशन, थर्ड आहे फिल्ट्रेशन, फोर्थ आहे डिसइन्फेक्शन, आणि लास्ट वन आहे मिसलिनियस ट्रीटमेंट. आणि हे सगळं जेव्हा वॉटर सोबत आपण ट्रीटमेंट करतो, एरिएशन, सेडिमेंटेशन, आपलं फिल्टर झालेलं वॉटर आपण कुठं प्रोव्हाइड करणार, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थ्रू सप्लाय टू द कंझ्युमर. आपण फिल्टर केलेलं वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा वापर करून नंतर कुठं कंझ्युमरला सप्लाय करणार. हेच इथं दिलेलं आहे आपल्याला ह्या डायग्राम मध्ये. आणि आता आपल्या ज्या प्रोसेस आहेत, त्या 2 प्रकारच्या प्रोसेस आहेत आपल्या फिल्ट्रेशनच्या, रॅपिड सँड ट्रीटमेंट प्रोसेस आणि स्लो सँड ट्रीटमेंट प्रोसेस. फर्स्ट आपली स्टेप येते ती स्क्रीनिंगची येते. स्क्रीनिंग मध्ये काय,
तर स्क्रीनिंग इज अ फर्स्ट unit operation used for water treatment plants. Screening removes objects such as leaf of trees, other floating particles to prevent damage and clogging of downstream equipment किंवा पाइपिंग आणि ॲपरेंटसेस. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, जे स्क्रीनिंगचा पार्ट आहे, आता ही इथं आपल्याला दिलेलं आहे एक्झाम्पल आहे, बार स्क्रीनर्स आपण यूज केलेलं आहे तिथं. आपले जे कोर स्क्रीन होती ती पण आपली बार स्क्रीनरचं आपण मॅक्सिमम ठिकाणी रिझर्वायर इनटेक मध्ये जे आपण कॅनल इनटेक मध्ये जे आपण कोर स्क्रीन यूज केलेली आहे ती आपली बार स्क्रीनच आहे. बार स्क्रीन मधून काय, आता सपोज A to B वॉटर, आपला वॉटरचा फ्लो आहे फ्रॉम A to B, तर आपण काय करणार आहे, ही बार स्क्रीन आपण मध्ये प्रोव्हाइड केली A आणि B च्या मध्ये. तर बार स्क्रीनर काय करणार बाबा, की इथून तुमचं वॉटर फ्लो होते, तर जे मोठे मोठे पार्टिकल्स असतील, आता ते कोणते कोणते आहेत बघा, लीफ ऑफ ट्रीज किंवा अदर फ्लोटिंग पार्टिकल्स, जे डेब्रिस मटेरियल आहे, ज्याची साईज जास्त आहे आणि ज्याचं वेट जास्त आहे, असे पार्टिकल्स तुमच्या या स्क्रीन मध्ये इथेच अडकून राहतील आणि तुमचं वॉटर आहे ते स्क्रीन मधून पास होऊन जाईल. तर तुमचं काय बार स्क्रीनर्सचा मेन काय यूज आहे, तर जे तुमचे कोर्स मटेरियल असतील वॉटर मधले किंवा कोर्स डेब्रिस असतील, ते तुमचे डायरेक्टली इथं तुम्ही स्क्रीनिंग या प्रोसेस मध्ये रिमूव्ह करताय. स्क्रीनिंग समजलं सगळ्यांना? पुढे जायचं ना माने? हो मॅम. नेक्स्ट बघा एरिएशन. आता एरिएशन या प्रोसेस मध्ये काय करतोय आपण, एरिएशन मध्ये आपण जे आपलं वॉटर आहे, आता आपण काल कसं बघितलं पीएच कंटेंट ड्रिंकिंग वॉटरचं 6.5 to 8.5, तसं ऑक्सिजन कंटेंट पण आपल्या, ऑक्सिजन किती हवाय आपल्या ड्रिंकिंग वॉटर मध्ये त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. तर आता एरिएशन मध्ये आपण काय करतो, जे आपलं वॉटर आहे ते आपलं वाहून आलेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये खूप घाण आहे, त्याच्यातलं ऑक्सिजन कंटेंट जे आपले गॅसेस आहेत ते रिप्लेस झालेले असतात आपले जो ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत, म्हणजे जे डिझॉल्व गॅसेस आहेत, हायड्रोजन असतील, सल्फाईट असेल, हायड्रोजन सल्फाईट असेल, तर ते आपल्याला गॅसेस काय आहेत, ते हजार्डस आहेत आपल्या बॉडीसाठी, ते आपल्याला इथं रिमूव्ह करायचे. त्याच्यासाठी आपण काय करतोय, एरिएशन प्रोसेस करतोय. तर एरिएशन मध्ये काय आपण करतो, तर आता इथे तुम्हाला ह्या स्क्रीनवरती पण दिसतंय की बाबा हे जे पाणी आहे ते आपण इन कॉन्टॅक्ट विथ द एअर किंवा जी नॅचरल एअर आहे त्याच्यासोबत आणतोय. त्यांनी काय होतं, तर जे डिझॉल्व्ड गॅसेस आहेत ते रिमूव्ह होतात आणि ते रिप्लेस कशाने होणार आहेत, तुमच्या ऑक्सिजननी. आणि तुमचा जितका वॉटर मधला ऑक्सिजन कंटेंट वाढेल, आपल्या वॉटरचा फॉर्म्युला काय H2O, त्याच्यामध्ये O आयन कॉन्सन्ट्रेशन जास्ती पाहिजे आपल्याला. तर ऑक्सिजन आपला इन्क्रीज करतोय आपण ह्याच्यामधला, डिझॉल्व्ड गॅसेस रिमूव्ह करून तिथे आपण ऑक्सिजन इन्क्रीज करतो एरिएशन या प्रोसेस मध्ये. नेक्स्ट बघा एरिएशनचे ऑब्जेक्टिव्ह पण आपण ऑलरेडी बघितले आहेत. H2S, CO2 आणि Na2 हे रॉ वॉटर मधले जे गॅसेस आहेत, जे डिझॉल्व्ह झालेले आहेत ऑलरेडी, ते आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे आणि तिथे आपल्याला काय इन्क्रीज करायचं, डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट ऑफ वॉटर आपल्याला इन्क्रीज करायचं. आणि इथं काय एरिएशन या प्रोसेस मध्ये होतं, तर कलर आणि ऑर्डर जो आहे आपल्या वॉटरचा तो रिमूव्ह होतो. म्हणजे जे आपलं वॉटर आहे ते आपण प्युअर वॉटर इथे एरिएशनसाठी नाहीये वापरत, जे आपलं पाणी आहे ते घाण पाणी आपल्याला ते प्युरिफाय करायचं, ते आपण इथं प्युरिफाय करण्याची प्रोसेस आहे. नेक्स्ट काय आहे, कोॲग्युलेशन. आता कोॲग्युलेशन प्रोसेस मध्ये आपण बेसिकली काय करतो, तर जे कोॲग्युलंट्स आहेत, केमिकल कोॲग्युलंट म्हणजे काय, तर केमिकल्स आपण ऍड करतो वॉटर मध्ये. ते काय करतात, जे काही तुमच्या वॉटर मधल्या इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीज अट्रॅक्ट करतो कोॲग्युलंट स्वतःकडे. आता इथं आपलं रेड कलरच्या आहेत ते इम्प्युरिटीज दाखवलेले तिथं, सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसते ना. ज्या रेड कलरच्या आहेत त्या इम्प्युरिटीज आहेत वॉटर मधल्या, आपण कोॲग्युलंट ऍडिशन केलं आणि या इम्प्युरिटीज काय करणार, तर तुमच्या कोॲग्युलंट आहे ते इम्प्युरिटीज अट्रॅक्ट करून घेणार आणि काय होईल, तर इम्प्युरिटीजचा एक बंच किंवा बल्क तयार होईल आणि त्याचं वेट इन्क्रीज होईल. आता हे झालं कोॲग्युलेशन प्रोसेस मध्ये.
मग आपण नंतर काय करणार आहे, सेडिमेंटेशन मध्ये. सेडिमेंटेशन मध्ये काय आपण केलं की बाबा, सेडिमेंटेशन मध्ये आपण जे पाणी आहे ते विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी त्या इम्प्युरिटीजला सेटल डाऊन करण्यासाठी ठेवले. मग त्या इम्प्युरिटीजचं काय झालंय, कोॲग्युलंट ऍड केल्यानंतर तिथं वेट इन्क्रीज झाले, इम्प्युरिटीजचा बंच तयार झालाय कोॲग्युलंट ऍड केल्यानंतर. मग त्यांचं वेट इन्क्रीज झाल्यामुळं त्या काय होणार, डायरेक्टली सेटल डाऊन होणार खाली इथं. आणि मग काय होईल, आपण हे डायरेक्टली ह्या इम्प्युरिटीज वॉटरमधून इथं रिमूव्ह करू शकतो एकदा सेटल डाऊन झाले की. मग आपलं वॉटर काय होईल, इथं प्युरिफाय होईल. इथंपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, समजतंय ना माने? हो मॅम. मी नंतर क्वेश्चन विचारल्यावर सगळ्यांना यायला पाहिजे, मी ज्याचं नाव घेईल त्यांनी मला आन्सर सांगायचंय. सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. तर कोॲग्युलेशन मध्ये आपण काय केलंय, तर आपले कोॲग्युलंट ऍड केलेत. कोॲग्युलंट काय करणार, इम्प्युरिटीज अट्रॅक्ट करून घेणार आणि त्याचा एक बंच तयार झाल्यानंतर आपण ते सेडिमेंटेशन मध्ये तो बंच तयार झालेला सेटल डाऊन होईल आणि आपण ते रिमूव्ह करू शकतो डायरेक्टली वॉटरमधून. आपलं वॉटर काय झालं, इथं प्युरिफाय झालं. हे बघा, आता जे फ्लॉक्युलेशन म्हणजे काय, जे आपण कोॲग्युलंट ऍड केले तो जो बंच तयार झाला त्याला काय म्हणायचं, फ्लॉक्स. मग ते फ्लॉक्स तयार झाले फ्लॉक्युलेशन मध्ये, काय होणार, तर तुमचा जो बंच तयार झालाय त्याला आपण फ्लॉक्स म्हणतो. ते फ्लॉक्स इथं फ्लॉक्युलेशन या प्रोसेस मध्ये तयार झाले. आणि नंतर नेक्स्ट प्रोसेस काय, कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन आणि नंतर सेडिमेंटेशन. मी जे तुम्हाला आता सांगितलं, सेडिमेंटेशन मध्ये आपण हे सेटल डाऊन व्हायला त्याला ठेवणार आहे. नंतर हे आपण जे वॉटर आहे आपलं ते यूज करू शकतो. ट्रीटेड वेस्ट वॉटर म्हटल्याला. आणि हे तुमचं काय आहे, वेस्ट वॉटर स्लज. स्लज म्हणजे काय आहे, तर तुमचे इम्प्युरिटीज आहेत किंवा ते तुमचे फ्लॉक्स तयार झालेले आहेत. तर आता हे क्लॅरी फ्लॉक्युलेटर्स आहेत. तर हे कशासाठी आपण यूज केलेले आहेत, तर जी आपली कोॲग्युलेशनची आणि फ्लॉक्युलेशनची प्रोसेस आहे, जे आपलं अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते खूप जास्ती आहे. सो आपल्याला जे कोॲग्युलंट आपण ऍड केलेले आहेत वॉटरमध्ये ते आपल्याला फ्लॉक्युलेशन मध्ये काय, आपण फक्त ते मिक्स केलेले आहेत वॉटरमध्ये आणि फ्लॉक्स तयार झालेत ते इम्प्युरिटीज अट्रॅक्ट केल्यामुळे. आता आपलं जे अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते खूप जास्त आहे. मग आपण इथं काय यूज केले, फ्लॉक्युलेटर यूज केलाय. कशासाठी, जर जे आपलं कोॲग्युलंट आपण ऍड केलंय ते मिक्स करण्यासाठी आणि जे आपलं सेडिमेंटेशन झाल्यानंतर जे आपली स्लज तयार झाली ती आपण डायरेक्टली रिमूव्ह करण्यासाठी हे क्लॅरी फ्लॉक्युलेटर आहे ते यूज केले आहे. क्लॅरी फ्लॉक्युलेटर कशासाठी, तर फ्लॉक्युलेशन आणि क्लॅरिफिकेशन साठी यूज केलेलं आहे. फ्लॉक्युलेशन म्हणजे काय, जे आपले फ्लॉक्स तयार होणार आपण कोॲग्युलंट ऍड केल्यानंतर. आणि क्लॅरिफिकेशन कशाचं, तर जी तुमची स्लज तयार झालेली आहे इथं सेडिमेंटेशन केल्यानंतर जी स्लज तयार झाली ती आपल्याला वॉटरमधनं रिमूव्ह करण्यासाठी काय यूज केले आपण इथं, क्लॅरिफिकेशन ही प्रोसेस आपण इथं वापरतो. त्याच्यासाठी काय, हे रॅक आर्म किंवा रॅक जे दिसते तुम्हाला इथं ते आपण कशासाठी यूज करणार आहे, स्लज रिमूव्ह करण्यासाठी यूज करणार आहे. नेक्स्ट बघा, तर याच्यामध्ये याचं वर्किंग कसं होतं, तर जे तुमचं वॉटर आहे, इनलेट वॉटर तुमचा, आणि नंतर तुमचं हे जे काही ड्राईव्ह युनिट आहे हे गोल फिरणार आहे. आणि ड्राईव्ह युनिट फिरल्यानंतर तुमचं काय होणार आहे, जो कोॲग्युलंट तुम्ही ऑलरेडी मिक्स केलेलं आहे वॉटरमध्ये, ऍड केलेल्या वॉटरमध्ये, तो व्यवस्थित इथे मिक्स होईल. आणि तुम्ही नंतर काय करणार, हे ड्राईव्ह युनिट थांबवलं की तुमचे कशी प्रोसेस होणार, इथं जे तुमचे फ्लॉक्स आहेत ते तयार होतील. आणि तुम्ही सेडिमेंटेशनसाठी जेव्हा म्हणजे सेडिमेंटेशन इथं करायचं म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर ड्राईव्ह युनिट किंवा तुमचा मेन शाफ्ट आहे तो फिरण्यापासून थांबायचं. तुम्ही ह्याचं स्विच ऑफ केलं की तुमचं काय होईल, सेडिमेंटेशन प्रोसेस स्टार्ट होईल. आणि सेडिमेंटेशन प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर काय, तर तुमचे जे बंच तयार झालाय, जे फ्लॉक्स म्हणजे काय, जे इम्प्युरिटीजचा बंच तयार झालेला आहे तो तुमचा बंच विथ द हेल्प ऑफ त्याचं वेट इन्क्रीज झालं त्यामुळे ते काय होईल,
ग्रॅव्हिटी थ्रू डायरेक्टली सेटल डाऊन होईल. आणि सेटल डाऊन झाल्यानंतर हे जे रॅक आर्म आहे किंवा रॅक आहे त्याचा यूज करून तुम्ही काय करणार आहे, डायरेक्टली हे जे आपली इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह करणार आहे. आणि तुमचं विथ द हेल्प ऑफ आउटलेट तुम्ही वॉटर डायरेक्टली बाहेर घेऊ शकता नेक्स्ट प्रोसेससाठी. इथपर्यंत कुणाला काही समजलं नाही किंवा डाऊट असेल तर विचारा. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? हॅलो मॅम, हा, ते खाली सर्क्युलर फिरतं ते रेक आर्म आहे की रॅक आर्म, काही कळालं नाही. ते रॅक आर्म म्हणू शकता तुम्ही त्याला. तर तुम्ही कसं स्पेलिंगचा हे करताय प्रोनाउन्सिएशन ते तुमच्यावर आहे. RAKE स्पेलिंग आहे त्याची. रॅक आर्म तुमचे जे आहे त्याच्यामध्ये आता ते रॅक आहे ना, ते तुम्हाला दोन तिथं हे दिलेले आहेत बघा. हे जे खालचं आहे ज्याला, एक मिनिट, ही तुमची आर्म आहे आणि हे पूर्ण रॅक आहे. मग हे तुमचं जेव्हा ड्राईव्ह युनिट तुमचं फिरणार किंवा तुमचा मेन शाफ्ट आहे हा जो जेव्हा राऊंड राऊंड फिरणार तेव्हा हे सगळं पण तुमचं फिरणारच आहे. त्यामुळे तुमचं काय होईल, जे तुम्ही केमिकल ऍड केले, जे कोॲग्युलंट ऍड केले ते तुमचं व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होणार आहे. इथं आलं लक्षात? नेक्स्ट बघा, कोणाला काय अजून डाऊट असेल तर विचारा. रोहित ताड आहेत का? रोहित ताड का फक्त जॉईन केलं? येस मॅम, समजतंय का रोहित? समजते मॅम. काय डाऊट असतील तर विचारत चला. ओरल मध्ये सगळ्यांनी बोलायचंय, कोणी शांत बसून चालणार नाहीये. कृष्णा माने मगाशी पण नाव घेतलं होतं, आहेत का? अशीच ऍड झालेत फक्त. मी डायरेक्ट ॲबसेंटी टाकणार आहे जर कोणी बोललं नाही तर. फक्त जॉईन करून काहीच अर्थ नाहीये. कृष्णा माने आहेत का? कृष्णा माने, कृष्णा माने नाही येत वाटतं, फक्त जॉईन केलंय. नेक्स्ट बघा, फिल्ट्रेशन. आता फिल्ट्रेशन मध्ये आपण काय केलंय, स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टर असं आपण यूज केलेलं आहे. तर फिल्ट्रेशनच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या बघा आता कोणत्या कोणत्या आहेत. आपण 4 प्रोसेस बघितलेत: मेकॅनिकल स्ट्रेनिंग, सेडिमेंटेशन, बायोलॉजिकल ऍक्शन आणि इलेक्ट्रोलायटिक ऍक्शन. आता इलेक्ट्रोलायटिक ऍक्शनला आपण रिव्हर्स ऑस्मोसिस पण म्हणू शकतो, जे आपल्या घरातल्या फिल्टरमध्ये यूज केलेलं असतं. तर आता बघा, फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये जे काही आपले आता कसं, जे आपल्या पार्टिकलमध्ये फाईन 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 इम्प्युरिटीज आहेत किंवा कोर्स इम्प्युरिटीज आहेत, ज्या काही आपल्या इम्प्युरिटीज आहेत, ज्या आपण आतापर्यंत कोॲग्युलेशन केलं तिथपर्यंत पण ज्या काही इम्प्युरिटीज आपल्या राहतील त्या आपण कुठे रिमूव्ह करणार आहे, तर फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपण इथं त्या रिमूव्ह करणार. तर आता ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिलंय स्लो सँड फिल्टर. तर त्याच्यामध्ये काय, तर जो एकदम बेसचा लेअर आहे तो ग्रॅव्हल्स आहे. ग्रॅव्हल्सच्या वरती फाईन सँड आहे. फाईन सँड आता आपण काय करणार आहे, कोणीच अनम्यूट करायचं नाहीये, माईक सगळ्यांनी म्यूट करा. तर तुमचं जे रॉ वॉटर आहे ते तुम्ही इथं ऍड केलेलं आहे.
तर तुमचं काय फाईन सँड आणि ग्रॅव्हल थ्रू काय होईल, याच्यातून जेव्हा वॉटर जाईल तुमचं त्याच्यामध्ये फाईन जे तुमच्या इम्प्युरिटीज आहेत किंवा ज्या कोर्स इम्प्युरिटीज आहेत त्या कुठं तुमच्या या फाईन सँडमध्ये आणि ग्रॅव्हलमध्ये तुमच्या इम्प्युरिटीज तिथंच अडकून राहून काय होईल, तर तुमचं जे वॉटर इथून बाहेर पडणार आहे. आता इथं तुम्हाला ही डायग्राम छोटी दिसते, पण तुमचं अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे ते लार्ज आहे, त्यामुळे त्याचं स्पीड पण तुम्हाला भरपूर असणार आहे. सो तुमच्या इम्प्युरिटीज आहेत त्या तिथल्या जे फाईन सँड असतील, फाईन सँड आणि ग्रॅव्हलमध्ये आता जो गॅप असणार आहे तो मोठा असणार आहे, तर तिथे तुमच्या कोर्स इम्प्युरिटीज असतील त्या तुमच्या तिथंच अडकून राहतील. फाईन सँड मधले जे पोर्स आहेत त्या पोर्समध्ये तुमच्या ज्या इम्प्युरिटीज आहेत फाईन इम्प्युरिटीज ते तुमच्या तिथंच अडकून राहतील आणि तुमचं जे काही वॉटर आहे ते टू द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे तुमचं जे काही वॉटर येणार आहे बाहेर ते तुमचं क्लिअर वॉटर असेल किंवा तुमचं प्युअर वॉटर असेल ते तुम्ही इथं फिल्ट्रेट करून तुम्हाला बाहेर मिळणार आहे. ह्याच्यामध्ये बेसिक काय आहे, तर जे फाईन सँड आणि ग्रॅव्हल आहेत त्याच्यामध्ये जो गॅप असतो ग्रॅव्हलच्या दोन मटेरियल मधला किंवा फाईन सँड मधले जे गॅप्स असतात त्या गॅपमध्ये तुमच्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या अडकून राहणार आणि तुमचं जे काही वॉटर बाहेर येणार आहे ते विदाऊट इम्प्युरिटीज बाहेर पडणार आहे डायरेक्टली. हे इथं तुम्ही लक्षात घ्या. मॅडम तुमचा आवाज येत आहे. तुम्ही पण थोडस नेटवर्क मध्ये जावा. माझं नेटवर्क आहे म्हणजे व्यवस्थित चालू आहे सध्या. कट होते मॅम, मधूनच कट होतंय. आवाज कट होतोय. याच्यामध्ये बघा येतोय का आता आवाज? आता येतोय का बघा? हा, जे तुमच्या इम्प्युरिटीज आहेत ते फाईन सँड असतील किंवा ग्रॅव्हल्स असतील त्याच्यामध्येच तुमच्या इम्प्युरिटीज अडकून राहतील आणि तुमचं जे काही वॉटर आहे ते फिल्ट्रेट होऊन बाहेर तुम्हाला वापरू शकता तुम्ही नंतर. नेक्स्ट फिल्ट्रेशनच्या प्रोसेस आहेत मेकॅनिकल स्ट्रेनिंग, सेडिमेंटेशन, बायोलॉजिकल ऍक्शन आणि इलेक्ट्रोलायटिक ऍक्शन. आणि लास्ट प्रोसेस आहे ती तुमची डिसइन्फेक्शन आहे. आता डिसइन्फेक्शन मध्ये काय जे काही तुमचे वॉटर आहे ते वेस्ट वॉटर होतं किंवा जे इम्प्युअर वॉटर होतं त्या वॉटरमध्ये जे पॅथोजन्स असतील जे हजार्डस आहेत ह्युमन बॉडीसाठी ते आपल्याला इथं डिसइन्फेक्शन या प्रोसेसमध्ये डायरेक्टली इलिमिनेट करायचे. आता आपण इथं ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आपण रिमूव्ह केल्या, पण जे काही बॅक्टेरियाज असतील किंवा पॅथोजन्स असतील ते आपण कोणत्याच प्रोसेसमध्ये त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट केलेली नाही आतापर्यंत. पहिली आपली झाली स्क्रीनिंग, एरिएशन, कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन आणि फिल्ट्रेशन. पण आपण जे काही पॅथोजन्स आहेत किंवा जे बॅक्टेरियाज आहेत वॉटरमधले ते रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो इथं, तर डिसइन्फेक्शन ही प्रोसेस करतोय. तर त्याच्यामध्ये काय, तर आता डिसइन्फेक्शन जर नाही केलं तर काय होऊ शकतं बघा, जे आपले साथीचे रोग आहेत, फिवर असेल, क्लोरेला असेल, जे काही ह्युमन बॉडीसाठी हे पॅथोजन्स आहेत ते हजार्डस आहेत. सो आपल्याला डिसइन्फेक्शन करणं, डिसइन्फेक्शन ही लास्ट प्रोसेस आहे ती आपल्याला करणं इम्पॉर्टंट आहे. तर डिसइन्फेक्शन प्रोसेस करण्यासाठी आपण काय करतो, तर जे आपलं जे काही आपण आतापर्यंत वॉटरवरती ट्रीटमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये जे आपलं वॉटर आपल्याला फिल्ट्रेशन नंतर मिळालं त्याच्यामध्ये आपण काय करतो, जे डिसइन्फेक्टंट्स ऍड करतो. डिसइन्फेक्टंट्स म्हणजे काय, तर ते केमिकलच आहे, ते आपण डायरेक्टली ऍड केल्यानंतर जे काही पॅथोजन्स किंवा बॅक्टेरियाज आहेत वॉटरमधले ते आपण डायरेक्टली रिमूव्ह करू शकतो. म्हणजे काय, डिसइन्फेक्शन इज प्रोसेस ऑफ रिमूव्हल, डिएक्टिव्हेशन और किलिंग ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम वॉटर. बघा इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा अजून पण. जे काही आपले प्रोसेस आहे कोणत्या हे एकदम इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला ओरलला विचारलं जाईल. फ्रेमिंग, एरिएशन, नेक्स्ट कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन. क्लॅरिफ्लॉक्युलेटर्स कशासाठी, तर कोॲग्युलेशन आणि
तुमचे जे काही फ्लॉक्स तयार झालेत, फ्लॉक्सला आपण काय म्हणू शकतो, तर आपले स्लज म्हणजे पण काय, तुमची जी काही घाण आहे, जे फ्लॉक तयार झाले, फ्लॉक म्हणजे इम्प्युरिटीजचा बंच आहे तुमचा, जो कशामुळे तयार झाला इथं, तर तो तुमचे जे कोॲग्युलंट ऍड केले त्याच्याकडे इम्प्युरिटीज अट्रॅक्ट झाल्या आणि त्या इम्प्युरिटीज एकत्र गोळा झाल्यामुळे त्याचं वेट इन्क्रीज झालं आणि ते तुम्ही सेडिमेंटेशन मध्ये त्याला सेटल डाऊन केलं. हे एकदम इम्पॉर्टंट आहे, इझी आणि इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. फिल्ट्रेशन मध्ये काय केलेलं आहे आपण, तर तुमचे फाईन सँड आणि ग्रॅव्हल आहेत, त्याच्यामधून वॉटर पास केलेले आणि तुम्ही काय होतं त्याच्यानी तुमचे जे इम्प्युरिटीज आहेत ते तुमच्या फाईन सँड आणि ग्रॅव्हल्स मधले जे पोर्स आहेत, पोर्स मध्ये तुमच्या त्या इम्प्युरिटीज तिथंच अडकून राहतील. आणि लास्ट प्रोसेस काय केली आपण, डिसइन्फेक्शन. नेक्स्ट बघितलं आपण इलिव्हेटेड स्टोरेज रिझर्वायर आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर डिमांड ऑफ वॉटर कॅल्क्युलेट करण्याचे आपण बघितले, डोमेस्टिक डिमांड, पब्लिक डिमांड, इंडस्ट्रियल कमर्शियल डिमांड, फायर डिमांड आणि कंपेन्सेट लॉसेस डिमांड. याचे सगळ्याचे फॉर्म्युले आहेत, आपण प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेले. मला नोट्स दिले, त्याच्यामध्ये हँड रिटन नोट्स आहेत, त्याच्यामधले प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन केले तरी चालतील किंवा ह्याच्यातले फॉर्म्युले जरी लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. ते प्रॉब्लेम आहे ते नोट्स मधलेच लिहून काढा. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. आणि लास्टला आपण काय बघितलंय, तर इंटेक स्ट्रक्चर्स. इंटेक स्ट्रक्चर्स बघितले. इंटेक स्ट्रक्चर मध्ये कोणतं, रिझर्वायर इंटेक स्ट्रक्चर, कॅनल इंटेक स्ट्रक्चर, लेक इंटेक स्ट्रक्चर, त्याचं intake structure, reservoir intake structure, lake intake structure, river intake structure. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, आणि आपलं सगळं कशावरती आहे, तर वॉटर सप्लाय स्कीम हा चार्ट आहे, ते तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजे. याच्यावरती तुमचे सगळे जे प्रोसेस आहेत किंवा ट्रीटमेंट वर्क आहे ते आपण कसं करतोय ते तुम्हाला या फ्लो चार्ट वरून समजेल. आपल्याला आपलं बेसिक एम काय आहे, तर हा फ्लो चार्ट, वॉटर सप्लाय स्कीम. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, काही समजलं नसेल तर विचारा. समजतंय ना सगळ्यांना? बोला की. एक मिनिट, मॅडम काय म्हणतात एकदा बघा. कोरके रितेश आहेत का? रितेश कोरके, रोल नंबर सांगा. कोरके रितेश, रोल नंबर 31. 31 रोल नंबर. नेक्स्ट दत्ता माने. दत्ता माने. येस मॅम. ऍडमिशन फॉर्म भरलाय का? माने. येस मॅम. भरला. ऍडमिशन फॉर्म भरलाय का तुम्ही?
भरलाय. कुणाकडे भरले? सावंत सरांनी भरलाय. साळुंके सरांकडे. ती पाठवली साळुंके सरांना? माने नाही फी ऍडमिशन 0 फी आहे. पाठवली? हॅलो. काय झालं? ऍडमिशन फॉर्म फी म्हणतायत मॅडम माने. नाही पाठवली अजून, आता पाठवतो ऍडमिशन आज. फॉर्म मग कसं भरणार सर? मला भरतो म्हणले असं ते. करा तुम्ही मला कॉल करा 5 मिनिटात. लेक्चर झाला कॉल ओके, करा. चालतंय. मसे अजय मसे. अजय मसे. रोहित पाटील. रोहित पाटील. कोरके रितेश, माने, मसे आणि रोहित पाटील 4 जण तुम्ही ऍडमिशन फॉर्म भरायचे राहिले. एक्झाम फॉर्मची फी एक्झाम फॉर्म आले तुम्ही आणि तुम्ही आणखी ऍडमिशन घेतलं नाही. तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला लेक्चर झाल्यानंतर. ठीक आहे. कॉन्टॅक्ट करायला मला. ज्यांचे ऍडमिशन घ्यायचं राहिले त्यांनी मॅडमला एकदा कॉन्टॅक्ट करा. तुमचे आता एक्झाम फॉर्म आलेत आणि तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट नसेल तर तुमचे फॉर्म कसे भरणार? ज्यांनी ऍडमिशन फॉर्म भरले नाहीयेत त्यांनी ऍडमिशन घेऊन टाका. अजून पण आता 2 महिने झाले त्याला. ठीक आहे, तुम्ही तुमची प्रेझेंटी टाकू शकता चॅट बॉक्स मध्ये आणि लेफ्ट झाले तरी चालेल. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. हॅलो मॅम. ज्यांचे हा मॅम ते फिल्ट्रेशन मध्ये तुम्ही ते टर्बिडिटी लेस दॅन 10 दिलं ना, ते कळालं नाही. फिल्ट्रेशन मध्ये का जे तुमचं आता स्लो सँड फिल्टरचं आपण इथे केलंय त्याच्या अगोदर एक्सप्लेन केलं होतं म्हणून मी आता काही जास्त नाही केलं. 1 मिनिट मी ओपन करते. हे तुमचं वॉटर आहे. आता आपण रॅपिड सँड फिल्टर आणि स्लो सँड फिल्टर आपण यूज केलेलं आहे इथं. आता हे जे तुमचे आहे स्लो सँड फिल्टरचे आहे तर जे तुमचं टर्बिडिटीचं युनिट आहे ते NTU. 1 मिनिट मी तुम्हाला वापस कॉल करते लेक्चर मध्ये. त्याच्यामध्ये बघा जे तुमची टर्बिडिटी आहे. आता तुमचं स्लो सँड फिल्टर तुम्ही कधी वापरणार? जेव्हा तुमची टर्बिडिटी म्हणजे जे वॉटर मधलं जे इम्प्युरिटीजचं प्रमाण आहे ते कमी असेल तेव्हाच तुम्ही स्लो सँड फिल्टर यूज करणार आहे. कारण इथं काय तुमचा याच्यामध्ये तुम्ही 2च बेड यूज केलेत, ग्रॅव्हल आणि फाईन सँड. आता रॅपिड सँड फिल्टरचं तुम्ही जर बघितलं मला दाखवलेलं वाटतं मी याच्या अगोदर. रॅपिड सँड फिल्टर मध्ये आपले जे इथले जे लेयर्स आहेत ते जास्त आहेत. तुमची जेव्हा टर्बिडिटी हाय असेल तेव्हा तुम्ही तिथं काय करणार? रॅपिड सँड फिल्टर यूज करणार. आणि जेव्हा तुमची टर्बिडिटी लेस आहे तेव्हा तुम्ही काय येते स्लो सँड फिल्टर आहे तो यूज करणार. तर इथं तुमची टर्बिडिटी लेस आहे म्हणून तुम्ही इथं काय यूज केलेलं आहे तर स्लो सँड फिल्टर इथं यूज केलेलं आहे. येते का लक्षात तुमच्या आकांक्षा? हा मॅम कळालं. तुमच्या आता इथे टर्बिडिटी लेस आहे 10 NTU. NTUचं लॉंग फॉर्म पण आहे. ते जे तुमचं युनिट आहे ते टर्बिडिटीचं युनिट आहे. नेफ्लोमीटर त्याचं नाव आहे. नेफ्लोमेट्रिक टर्बिडिटी युनिट असं ते तुमचं ते युनिटचं नाव आहे. नेफ्लोमीटर सायंटिस्टने केल्यामुळे त्याला त्याचं नाव दिलेलं आहे. तुमची ती टर्बिडिटी लेस आहे 10 युनिट पेक्षा, त्यामुळे तुम्ही इथं स्लो सँड फिल्टर यूज केलंय. जर तुमची टर्बिडिटी हाय असेल तर तुम्हाला तिथं रॅपिड सँड फिल्टर तुम्ही तिथे यूज करणार. जेव्हा आपण टर्बिडिटी मेजर करेल ना
काल आपण पीएच बघितले, टर्बिडिटीचं पण आपण घेणार आहे प्रॅक्टिकल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे युनिट आहे ते कसं मेजर करायचं किंवा ते काय आहे ते समजून जाईल. फक्त आता आपण स्लो साऊंड फिल्टर 10 NTU साठी लेस दॅन 10 NTU आपली टर्बिडिटी म्हणून आपण यूज केलं, एवढं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. हा मॅम. येतं लक्षात? NTU Yes, ma'am. म्हटल्यावर काय तर नेफ्लोमेट्रिक टर्बिडिटी युनिट. चालेल. अजून कोणाला काही डाऊट असतील तर विचारा, चॅट बॉक्स मध्ये टाकून लेफ्ट झालं तरी चालेल. मॅडम तुम्ही सब्जेक्टचे IMP नोट्स टाकताय ना ह्याच्यावर ग्रुपवर? नोट्स टाकलेत की कुंभार, ग्रुपवर टाकलेत की मी परवा 2 दिवसाखालीच नोट्स टाकलेत बघा, ग्रुपवर आहेत. नाही, PPT IMP पण MCQ share म्हणतो मॅडम. MCQ तुम्हाला मी डायरेक्ट चॅप्टर टेस्टच घेते, तेच तुम्ही MCQ म्हणून हे करू शकते. म्हणजे जास्त घेते, 30 क्वेश्चन घेते, तुमचा नाही. स्टडी पण होईल आणि MCQ पण होतील. कसं असतं ते टेस्टला आपण घेतो ना ते MCQ, ती बारकी ते आणि एक्झामची वेगळी असते आणि टेस्टला असले ती वेगळीच असते तो. हा, मग तेच तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने टेस्ट, तुमची चॅप्टर टेस्ट घेणार आहे ते तुमचे इम्पॉर्टंटच MCQ घेते. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला अगोदरच दिले तर तुम्ही ते म्हणजे आहे तेच कॉपी करताय, म्हणून तुम्हाला चॅप्टर टेस्टला जे देईल तुम्ही म्हणजे एक्झामच्या दृष्टीनेच देईल. प्रत्येक चॅप्टरचे मग तुम्हाला जास्त होतील MCQ, असं एकत्र दिले की कमी होतील. ठीक आहे, ठीक आहे. हा, एक्झाम मॅडम ऑनलाईन आहे का ऑफलाईन? आता सुरू होणार आहे म्हणतात कॉलेज, काय माहित नाही. सुरू झालं तर ऑफलाईन, नाही झालं तर ऑनलाईन. ठीक आहे.